पुरावे पाहिजे होते ना. आभाळ आपल्याच्या साठ्यांनो. बघा आता, ही आहे आभाळ आपल्याची पहिली कंपनी, रिच ॲग्रो फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड. स्थापना 9 फेब्रुवारी 2022. मुख्य संचालक अण्णासाहेब शेषनाथ साबळे, श्यामलताई गोणकर. कंपनीचं मुख्य काम काय आहे? रोपवाटिका, नर्सरी, आधुनिक करार शेती. रोपवाटिकेचा तर पत्ताच नाही त्यांच्याकडे. आतापर्यंत फसवत आले, दुसऱ्याकडनं रोप आणायचं, आपल्याकडे ठेवायचं, माझं रोप म्हणून विकायचं. आता ही दुसरी कंपनी बघा, शुभारंभ इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड. याच्यावर आपण सगळ्यात पहिले व्हिडिओ बनवला होता. ही शेअर मार्केट कंपनी आहे. याच्यामध्ये बघा सभासद कोण आहेत? संचालक अण्णासाहेब शेषनाथ साबळे आणि पल्लवी अंकुश डोकेताई. काम काय आहे? आर्थिक सल्लागार, गुंतवणूक नियोजन, आर्थिक मध्यस्थी. तीनत्रज भूम त्यांच्या गावाचाच पत्ता आहे. दोघांमध्ये समानता अशी आहे की एकच नेतृत्व अण्णासाहेब शेषनाथ साबळे हे दोन्ही कंपन्यांचे संस्थापक संचालक आहेत. म्हणून म्हणजे या दोघं कंपन्या यांनीच चालू केल्या याचा हा पुरावा आहे. बरोबर आहे. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ. दोघं कंपन्यांचा एकच संचालक आहे. त्या दोन महिला जाऊ द्या, अण्णासाहेब साबळे म्हणजे तो साबळे पाटील. आता या दोघं परस्परांचे संबंध आहे, याच्यातही तुमचं काही दुमत नाही आहे. आता कुठे काय झालं, कोणाचे पैसे बुडाले, काय फ्रॉड झाला, हे तुम्हाला लवकरच कळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाकाल. सुलुलुलुलुलु चाट्यांनो. शुभारंभ इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, पहिला बळी भूम तालुक्यातील. शेतकऱ्याचं नाव आहे सावंत भाऊ आणि रक्कम आहे तब्बल 17 लाख रुपये. हो, यांची कारनामे साधी नाही आहेत. शेवग्याचं बी, जिरेनियमचं ऑइल विक्री, नंतर त्यांचं शेअर मार्केटचे कोर्सेस, इन्व्हेस्टमेंट शुभारंभ फर्म, नंतर पेरूचे रोप विक्री, त्याच्यातून फसवणूक, कन्सल्टिंगमधून फसवणूक. हे या सगळ्यांमध्ये शेतकरीच, फक्त शेतकऱ्याचीच फसवणूक केली, गोरगरीब. आणि मग सुरू केलं शेतकऱ्यांचा मसीहा मी आहे, मी सरकार विरोधी बोलतो, अशी व्हिडिओ. म्हणजे सर्व शेतकऱ्यांनाच लुटून मी शेतकऱ्यांचा कसा करता धरताय हे दाखवायचा प्रयत्न. आणि याला बळी पडतायत आमच्यासारखे शेतकरी. काय हे तुमचे धंदे? कशासाठी? तुमचे पाप झाकण्यासाठी. सरकार विरोधी बोलू नये असं माझं मत नाही आहे. आरोप केलेच पाहिजे, परंतु हे सर्व तुमचे मागचे पाप, मागचे कांड झाकण्यासाठी हा आटापिटा चाललाय. आज न उद्या या लोकांचे पैसे परत मिळतील, काहींचे मिळाले असतील, काही लाईनीमध्ये असतील. आपल्या सगळे आहेत, आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. पण आपण शांत बसलो होतो मधल्या काळात की हा आता तरी सुधरेल, परंतु हे धंदे सुधारणार नाही. कारण की यांचं गाव तीनत्रज तालुका, यांचा भूम, यांचे सगळे ऑफिसेस भूममध्ये होते, सगळं बंद केलं तिथून. मग हे डायरेक्ट जिल्हा बदलून खरड्याला का गेले? खरड्याला का गेले? तिथं ऑफिस थाटलंय AC. आता हा जिल्हा तालुका झाला, इथे सगळीकडे बदनामी झाली, सगळ्यांना खरं रूप कळालं. मग आता तिकडे जायचं, तिकडे नवीन बकरे शोधायचे, त्यांना कापायचं आणि अजून व्हिडिओ बनवायचे. मोडस ऑपरेंडी याला म्हणतात, चोरांची मोडस ऑपरेंडी. सर्व उघडं करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाकाल.